मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात आता नोटीस पाठवली जाणार आहे रवींद्र धंगेकरांना। पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांनी शंभूराज देसाईंवरती काही आरोप केले होते आणि त्यामुळे धंगेकरांना नोटीस पाठवली जाईल, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची चर्चा रंगते। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे या संदर्भातली तक्रार केली जाईल। मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात धंगेकरांना नोटीस पाठवली जाईल अशी माहिती आहे। माहिती देण्यासाठी वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, आता गेल्या पुणे अपघात प्रकरणानंतर सध्या रवींद्र धंगेकर हे जरा जास्त चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कधी एक्साईज अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारलेला आहे, कधी लाच घेतल्याचे नावं आहेत ते त्यांनी वाचून दाखवलेले आहेत। एवढंच नव्हे तर जे एक्साईज मिनिस्टर आहेत शंभूराज देसाई यांच्या विरोधात देखील काही त्यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप आहे, तो शंभूराज देसाई यांच्या डिपार्टमेंटकडून करण्यात येतो आहे। आणि आता आपल्याला माहिती आहे की कालच संजय राऊत यांना देखील कायदेशीर नोटीस आहे ती एकनाथ शिंदे यांच्याकडून पाठवण्यात आलेली आहे। आता ती स्ट्रॅटेजी आहे ती धंगेकरांच्या विरोधात वापरण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे। कारण का शंभूराज देसाई यांच्या खात्याकडून आता जे धंगेकरांनी वक्तव्य केलेली आहेत त्या विरोधात आता कायदेशीर नोटीस आहे ती त्यांना पाठवण्यात येणार आहे। एवढंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून धंगेकर ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये वावरत आहेत, एक्साईज किंवा राज्य सरकारच्या विरोधात जे वक्तव्य करत आहेत, बरोबर आहे, सगळ्यामुळे त्यांच्यावरती काही आरोप केले जातात आणि ते अडचणी देण्याची शक्यता व्यक्त होते। धंगेकर, रवींद्र धंगेकर, धन्यवाद वैभव या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।